नमस्कार. निलिमाज इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी आणि खायलाही एकदम टेस्टी अशी पनीर भुर्जी. पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीची पनीरची भुर्जी करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी कढईमध्ये एक मोठा चमचा किंवा 1 टेबलस्पून बेसन पीठ भाजून घेऊयात. काही वेळा पनीर भुर्जी करताना बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की पनीर भुर्जीमध्ये पाणी एकीकडे होते. यासाठी बेसन पीठ टाकल्याने हा प्रॉब्लेम होत नाही. पीठ भाजून झाले आहे. आता याला काढून घेऊयात. याच कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल गरम झाले की यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते टाकूयात. कांदा तेलामध्ये थोडा मऊ झाला की यामध्ये अर्धा चमचा आले लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकूयात. कांदा भाजत आला की यामध्ये साधारण 3 टेबलस्पून बारीक चिरलेली सिमला मिरची टाकूयात. कांदा आणि सिमला मिरची चांगली भाजली गेली की यामध्ये भाजून घेतलेले बेसन पीठ टाकूयात. याला 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा भाजून घेऊयात. दोन ते 3 मिनिट पीठ भाजले की यामध्ये 1 चमचा बटर टाकूयात. बटर मेल्ट झाले की यामध्ये 1 मध्यम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे ते टाकूयात. टोमॅटो भाजून थोडे मऊ पडले की यामध्ये ड्राय मसाले टाकूयात. यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, 1 चमचा कसुरी मेथी आणि चवीपुरते मीठ टाकून याला मिक्स करून घेऊयात. मसाले 2 मिनिट भाजून झाले की यामध्ये 2 चमचे दुधावरची साय टाकूयात. सायऐवजी फ्रेश क्रीमही वापरू शकता. ज्या वाटीमध्ये साय घेतली होती त्याच वाटीने 1 छोटी वाटी पाणी टाकूयात. या पाण्यामध्ये हा मसाला 2 मिनिट शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मसाला छान भाजला गेला आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूयात. सर्वात शेवटी यामध्ये 1 वाटी पनीर टाकूयात. हे पनीर मी घरीच बनवून याला हाताने क्रश करून घेतले आहे. भुर्जी करताना पनीर शक्यतो पॅकिंगचे जास्त दिवसाचे वापरण्यापेक्षा ताजे पनीर वापरा.
यामुळे भुर्जी छान टेस्टी होते. या भुर्जीमध्ये साधारण पाववाटी पाणी ओतून गॅसची फ्लेम हाय करून 2 मिनिट शिजवून घेऊयात. ही भुर्जी जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर पनीर कडक होईल. भुर्जी तयार आहे. गॅस बंद करून याला डिशमध्ये काढून घेऊयात. तयार आहे आपली पनीर भुर्जी. ही भुर्जी तुम्ही नक्की करून पहा. खायला खूपच छान लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.